सर नमस्कार. नमस्कार. महाराज अभिजन नावाने मी यूट्यूब चॅनल चालू केला आहे आणि महा म्हणजे महाराष्ट्र, राज म्हणजे राजस्थान. महाराष्ट्र आणि राजस्थान यामधील जी अभिजन लोक आहेत त्यांचा शोध घेऊन आपण त्यांची मुलाखत घेतो आहे आणि त्या निमित्तानं समाजाला आपला जो इतिहास आहे, आपलं वैभव आहे ते समजावं, हा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. तर याच गोष्टीमध्ये जे आपलं 19वे शतक आहे ते अत्यंत महत्त्वाचं समजलं जातं. या 19व्या शतकामध्ये दोन महत्त्वाच्या घटना आपल्याला बघायला मिळतात. ते म्हणजे 1818मध्ये पेशव्यांचा पाडाव झाला आणि इंग्रजांची पूर्ण सत्ता ही भारतभर आली. त्यानंतर मात्र भारतामधली जी परिस्थिती आपण बघितली तर भारत हा पूर्णपणे ज्याला म्हणूयात की नैराश्याच्या गर्तेमध्ये गेलेला होता. आणि त्यानंतर 1960 साल उजाडलं आणि न्यायमूर्ती रानडेंचा जन्म झाला किंवा न्यायमूर्ती रानडेंचं पर्व. 1842 साली न्यायमूर्ती रानडेंचा जन्म झाला. पण त्यांनी अनेक संस्था उभ्या केल्या आणि त्या संस्थांचं जे कार्य आहे त्या कार्यामुळे भारत देशामधील अनेक गोष्टी ज्या आहेत त्या बदललेल्या आपल्याला त्या काळामध्ये दिसतात. तर त्यापैकी एक जो प्रार्थना समाज आहे त्या समाजाविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. आपल्याबरोबर आज प्रार्थना समाजाचे दिलीप जोग हे सर आपल्याला त्याची माहिती करून देणार आहेत. तर आपलं महाराज यूट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत सर. नमस्कार. तर माझा पहिला प्रश्न असा आहे की ज्यावेळी प्रार्थना समाजाची स्थापना झाली त्यावेळीचा जो समाज होता, त्यावेळीची जी परिस्थिती होती त्याविषयी थोडंसं सांगा. प्रार्थना समाजाची स्थापना प्रथम मुंबईमध्ये झाली, त्यानंतर मग पुण्यात झाली. तर त्यावेळी मुंबईतली परिस्थिती कशी होती हे पाहूया आपण. उद्योगधंदे मुंबईमध्ये वाढायला लागलेले होते इंग्रजी सत्तेमुळे आणि पैसा हातात खेळायला लागला होता लोकांच्या. आणि अर्थातच त्यामुळे व्यसन, इतर अनिष्ट गोष्टी ह्या तरुणांमध्ये वाढायला लागल्या होत्या. त्याचबरोबर त्यावेळेचा समाज हा पूर्ण कर्मकांडाने ग्रस्त होता. म्हणजे रीतिरिवाज, कर्मकांड, सोवळं ओवळं, जातीयता यांनी समाजाचे अक्षरशः फ्रॅगमेंट्स तसे झालेले होते. आणि तिसरं असं की इंग्रजी सत्तेबरोबर इंग्रजी शिक्षणाची सुरुवात झालेली होती आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने सार्वजनिक शिक्षणाला सुरुवात झालेली होती. आणि हे सगळं होत असताना ख्रिस्ती मिशनरी जे आलेले होते, साधारण 1814 ते आलेले होते आणि म्हणजे मुंबईमध्ये. आणि त्यामुळे त्यांचा ख्रिस्ती धर्म प्रसाराला त्यांच्या सुरुवात झाली होती. तर अशा काळामध्ये दादोजी पांडुरंग तरखडकर हे शिक्षित होते, शाळेमध्ये प्रमुख होते आणि विचारवंत होते. त्यांनी परमहंस सभा म्हणजे नीर क्षीर विवेक करतो की नाही हाऊस म्हणून जे योग्य ते घेण्याकरता त्याचं नाव परमहंस सभा, म्हणजे दूध आणि पाणी वेगळं अशा तऱ्हे अशी कल्पना म्हणजे ते सभा त्यांनी स्थापन केली. आणि अनेक विचारवंत त्यामध्ये होते आणि त्या पुढचं मुख्य उद्दिष्ट होती की जातीयता नष्ट करायची, जाती अंत कसा करायचा, त्यानंतर धार्मिक सुधारणा करायची का धर्मांतर करायचं. तर ह्याच्यावरती मुक्त चर्चा व्हावी म्हणून ही सभा स्थापन झाली. आणि त्याची सगळी खलबताची व्हायची, ती गुप्तपणे पार पाडायची. त्यांच्या सदस्यांची नावं गुप्त राखली जायची. आणि असं करत आणि काही वर्ष या परमहंस सभेने काम केलं, चर्चा केल्या. त्यातनं निष्कर्ष असा निघाला की धर्मांतर करायची काही आवश्यकता नाही आहे. आपल्या धर्मात पुरेसं मार्गदर्शन आहे, परंतु अनिष्ट प्रथा, रूढी या खूप शिरलेल्या आहेत आणि त्यात सुधारणा केली पाहिजे, धर्मात सुधारणा केली पाहिजे. तर हा एक निर्णय त्याच्यामध्ये झाला. परंतु
दुर्दैवाने सन 1860च्या सुमाराला ती सगळी सदस्यांची नावं फुटली आणि ते त्यावेळी म्हणजे धर्मावर अशी चर्चा करणं म्हणजे फार भयंकर काहीतरी होतं. मग त्यामुळे त्यांनी सभा गुंडाळून टाकली. आणि मात्र त्या सभेचे सदस्य असलेले डॉक्टर रामकृष्ण गोपाळ भांडारकर यंग तरुण होते ते, ज्यांना आपण आरजी भांडारकर नावाने ओळखतो. हो, म्हणजे आपली भांडारकर संस्था, आमचा प्रार्थना समाज याचे अध्वर्यू. आणि न्यायमूर्ती रानडेंची प्रेरणा होतीच त्याच्यामध्ये. आणि दादोबा पांडुरंगांचे बंधू डॉक्टर आत्माराम पांडुरंग तळखडकर हे होते त्यात. तर या भिकोबा दादा चव्हाण होते. या सगळ्या मंडळींनी ठरवलं की नाही, हे विचार चांगलेच होते परमहंस सभेतनं जे काय निर्णय झाला, तेव्हा आपण ते ठेवलं पाहिजे, समाजाला त्याची गरज आहे. त्यामुळे आपण संस्था एक स्थापन करू. हां, मी ते पुढच्या प्रश्नाकडे येतोच आहे. तर माझा पुढचा प्रश्न असा आहे की प्रार्थना समाज स्थापन करण्यामागचा उद्देश काय होता? हां, तर आता बोलताना ओघात आलं म्हणून तेवढं पूर्ण करतो. आणि की त्यामुळे त्यांनी ठरवलं प्रार्थना समाजाची स्थापना करायची आणि 1867मध्ये मुंबईमध्ये त्याची स्थापना झाली. तर त्याची उद्दिष्ट काय होती? तर एक म्हणजे जी समाजामध्ये भेदाभेद जातीयता आहे ती कमी करायची, नाहीशी करायची हळूहळू. परंतु हे जाण त्या लोकांना होती, संस्थापकांना, की ही एकदम नाहीसं होणार नाही, हळूहळू ते नाही. कारण भारतीय समाज, न्यायमूर्ती रानडे नेहमी म्हणायचे, भारतीय समाज कुठली क्रांती अशी स्वीकारत नाही. जी क्रांती होते ती हळूहळू होते. एकदम क्रांती झाली आणि काहीतरी उलटवून टाकलं आणि म्हणजे फ्रेंच जसे होते, फ्रेंच राज्यक्रांती, तसं होत नाही. भारतीय समाज तसं करत नाही. भारतीय समाज कुठलीही गोष्ट ही हळूहळू धीमे धीमे स्वीकारतो. तसा समाज स्वीकारेल. आता पुढचा प्रश्न माझा असा आहे की प्रार्थना समाजाची नीतिमूल्य काय आहेत आणि इतर धर्मातील कर्मकांड प्रार्थना समाजात दिसत नाही, नेमकं काय कारण? बरोबर आहे. कारण आत्ता जे तुम्ही मगाशी विचारलं उद्दिष्ट काय होती, तर उद्दिष्ट जातीयवाद म्हणजे नाही करायचा, म्हणजे भेदाभेद पाळायचा नाही. म्हणजे त्याचा अर्थ ईश्वर हा एकच आहे, एकेश्वरवाद हा पहिला, की परमेश्वर आहे या सर्वाचा नियंता, या सर्वाचा चालक, पालक, तारक, हारक सगळा तोच आहे. सर्व शक्तिमान असा तो आहे. आणि सर्व माणसंही त्याची लेकरं आहेत. त्यामुळे त्यांच्यात बंधुभाव, भ्रातृभाव, भेदाभेद नाही. नंतर त्याची उपासना करणं, त्यांनीच इथं आणि परलोकी शुभ, तुमचं कल्याण त्याच्यातच आहे, शुभ प्राप्त होईल. आणि त्याची उपासना म्हणजे काय, तर या सर्व सृष्टीची सेवा करणं, या मानवता पाळून मानवांची सेवा करणं, ही त्याची खरी उपासना आहे. तर आपलं आता कसं आहे की आणखी एक महत्त्वाचं, आणि अंधश्रद्धेला इथे थारा नाही. अवतारवाद आम्ही मानत नाही. धर्मामध्ये काही, हिंदू धर्मामध्ये, सनातन धर्मामध्ये काय आहे, राम कृष्ण अवतार आहेत, अमुक आहेत, अमुक. परंतु प्रार्थना समाज तसं मानत नाही. वेद आणि उपनिषदांना आपण मानतो. हां, तर प्रार्थना समाजाचा पाया, त्यात सगळ्या तत्त्वज्ञानाचा पाया हा न्यायमूर्ती रानडे, डॉक्टर भांडारकर यांनी घातलेला आहे. आणि अर्थात त्याची प्रेरणा ब्राह्मो समाज जो राजा राममोहन रॉय आहे, त्या प्रश्नाकडे येणारच होता, हे खरे प्रणेते या धार्मिक सुधारणांचे आणि सर्व सुधारणा, समाज सुधारणेचे ज्याला जनक म्हणता येईल, फादर ऑफ मॉडर्न इंडिया, ते राजा राममोहन रॉय. त्यांच्या ब्राह्मो समाजापासून प्रेरणा घेऊनच हे प्रार्थना समाजाचे. हां, आता माझा पुढचा प्रश्न तोच होता की 19वे शतक जे आहे, तर आपण त्याचा नीट अभ्यास केला तर तिथं 3 समाज, म्हणजे ज्याला म्हणूयात की प्रयोगशील गोष्टी घडत होत्या. हो. आणि अनेक नवीन पायंडे किंवा नवीन पायाभरणी किंवा समाजामध्ये उलथापालथ होत होती. त्याच्यामध्ये सत्यशोधक समाज, त्याच्यानंतर ब्राह्मो समाज आणि प्रार्थना समाज, हे 3 समाज ठळकपणे दिसतात. आर्य समाज एक आहे. तर यांची तुलना आणि यांच्यामध्ये फरक, साम्य
अशा स्वरूपामध्ये तुम्ही कशी मांडणी करताल की ब्राह्मो समाज घेतला, ज्योतिबा फुलेंचा सत्यशोधक समाज घेतला आणि आर जी भंडारकरांचा प्रार्थना समाज घेतला, तर या स्वरूपामध्ये थोडीशी मांडणी तुम्ही करावी असं नाही? तर सर्वात पहिला म्हणजे ब्राह्मो समाज जो राजा राममोहन रॉय यांनी 1828मध्ये स्थापन केला. त्यानंतर ते 30 साली का 31 साली इंग्लंडला गेले आणि तिथेच त्यांचं ब्रिस्टल इथे निधन झालं. त्याची सर्व धुरा रवींद्रनाथ टागोर यांचे आजोबा द्वारकानाथ टागोर यांनी स्वीकारली आणि त्यांचे पुत्र देवेंद्रनाथ टागोर यांनी त्याला उपनिषदचा मोठा पाया उपलब्ध करून, म्हणजे वेद, उपनिषद, भगवद्गीता हे तर 3 त्याचा मजबूत पाया आहे. मग राजा राममोहन रॉय हे सुद्धा म्हणजे समजून घेणार काय की त्यांनी सर्व धर्मांचा अभ्यास हा त्या मूळ भाषेतून केला. म्हणजे त्यांनी कुराणाचा अभ्यास केला, पर्शियन शिकले, पर्शियनमधून त्यांनी कुराणचा अभ्यास केला. म्हणजे आपण असं म्हणूयात की जे बाकीचे धर्म आहेत त्यातल्या चांगल्या गोष्टी घेण्याचा प्रयत्न त्यांनी लघुत्तम साधारण विभाज्य काढला. पण तो शेवटी कुठे येऊन मिळतोय? वेद, उपनिषद, भगवद्गीता याच्यामधला जो एकेश्वरवादी भाग आहे तो राममोहन रॉय यांनी स्वीकारला. वेद, उपनिषद ही अशीच्या अशी स्वीकारली नाही. हा मूळ फरक आहे बरं का, की जे 10,000 वर्षापूर्वी 5,000 वर्षापूर्वी लिहिलेल्या किंवा सांगितलेल्या गोष्टी आहेत त्या आजच्या काळात आपण स्वीकारू का जशाच्या तशा. मानवी समाज बदलला आहे, त्यात उत्क्रांती होत आलेली आहे. हा विचार ब्राह्मो समाजाने केला, प्रार्थना समाजाने केला. नाही, आता आपण सत्यशोधक समाजाबद्दल बघूयात की आपल्या प्रार्थनेमध्ये काही ज्योतिबा फुलेंची आहे ना, अखंड सर्वांचा प्रार्थना आहे. तर एकीकडे ती प्रार्थना दिसते आणि त्यांनी मग स्वतःचा सत्यशोधक समाज काढायचं काय कारण होतं? हो, नाही सगळे एकाच वेळी घडलेल्या गोष्टी आहेत. बोला ना. तर सांगण्याची महत्त्वाची गोष्ट अशी की जी परमहंस सभा होती तरखडकरांची, त्याच्यामध्ये जसे भांडारकर एक सदस्य होते तसे महात्मा ज्योतिबा फुले एक सदस्य होते. मग ह्या सर्व गोष्टींची त्यांना कल्पना होती. त्यामुळे त्यांनीसुद्धा अशी जी माहिती सांगितली जाते की ख्रिस्ती धर्मात जावं की काय असं त्यांना वाटत होतं काही, परंतु त्यांनी ते स्वीकारलं नाही. कारण त्या परमहंस सभेमधल्या चर्चा आणि जे सगळं झालं त्यामुळे धर्मात सुधारणा केली पाहिजे हा विचार त्यांनाही पटलेला होता. आणि मग 1870मध्ये पुण्यामध्ये प्रार्थना समाजाची स्थापना झाली आणि तुम्हाला 3 वर्षात 1873मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना झाली. आणि त्याची जर मूळ तत्त्व आपण पाहिली आणि प्रार्थना समाजाची जी तत्त्व जी डॉक्टर भांडारकरांनी गठीत केलेली आहे, अतिशय समर्पक आणि सौम्य भाषा वापरून त्यांनी ती लिहिली. कदाचित त्यावेळी मी असा विचार करतोय की प्रार्थना समाजामध्ये येणारे सभासद जे आहेत ते थोडेसे बुद्धिमान किंवा इलिट क्लासला प्रेझेंट करत होते, थोडं सुशिक्षित आणि वर्ग आणि इलिट क्लास. आणि सत्यशोधक समाज मात्र जो आहे तो जे काही इतर वर्ग आहे बहुजन समाजासाठी, त्यामुळे तर ते फरक पडला असावा का? हो, तसंच असावा. कारण तत्वांमध्ये फारसा फरक नाही, भाषा थोडीशी वेगळी आहे. आणि ज्योतिबा हे ॲक्टिव्हिस्ट होते. भांडारकर, रानडे काय हे समाज सुधारक होते. हा थोडा फरक आहे. आणि हे ॲक्टिव्हिस्ट प्रत्येक गोष्ट ॲक्शन मार्फतच ते करत. म्हणजे आत्ता आपण लोकसभेचा खासदार आणि राज्यसभेचा खासदार जसा असतो की तर एक लोकनेता आहे तर दुसरा मात्र बुद्धिजीवी आहे. हो, नाही लोकनेता म्हणजे तुम्ही म्हणा लोकमान्य टिळक हे लोकनेते, पण लोकमान्य लोक. परंतु ज्योतिबांचं तसं नव्हतं. ज्योतिबा तळागाळातल्यांचे पुढारी होते, ते त्यांना लिडरशिप देत होते. त्यांचं ऐकून केलं जाणारं नेतृत्व नव्हतं, त्यांनी काय केलं पाहिजे हे सांगणारं नेतृत्व ज्योतिबांचं होतं. की शिक्षणावर त्यांनी भर दिला त्यामुळे ज्योतिबांनी. त्यामुळे तो त्यांच्या सत्यधर्म जो आहे त्यांचा तो त्या पालनाकडे जायला किंवा ते संस्था उभी करायला
त्यांना जास्त वेळ मिळालेच नाही. बरोबर. ते एक कारण असू शकतं. परंतु हे जाता जाता सांगतो तुम्हाला सांगा. की आत्ताचे सत्यशोधक चळवळीचे प्रमुख अध्वर्यू आपल्याला म्हणता येईल डॉक्टर बाबा आढाव यांना आम्ही इथे पाचारण केलं होतं. त्यांचं व्याख्यान ठेवलं होतं आणि त्यांनी असं व्याख्यानात एक वाक्य ते बोलून गेले की प्रार्थना समाज आणि सत्यशोधक समाज यांनी खरं तर एकत्र येऊन काम करायची गरज आहे. तर अद्याप ते घडून आलेलं नाही. आमची इच्छा तर आहे त्यांच्याशी चर्चा करायची. बघूया कधी योग येतो. आणि आर्य समाजाबद्दल आर्य समाज जो आहे तो वेद प्रामाण्य मानणार आहे. तर वेद प्रमाण मानून ते सगळं त्यांचं करत असतात. तर त्यामुळे ते असं ग्रंथप्रामाण्य कुठलाही प्रार्थना समाज ब्रह्मसमाज मानत नाही. कुठलाही ग्रंथ ईश्वर प्रणीत नाही. कुठलाही ग्रंथ हा प्रमाण सर्वस्वी प्रमाण नाही. मग आता आपली जी प्रार्थना आहे रोजची किंवा आपण रविवारी जी प्रार्थना असते त्यामध्ये आपण तुकारामांचे अभंग पण घेता. त्यानंतर तुम्ही उपनिषदामधल्या काही गोष्टी घेता. तर त्याविषयी थोडंसं म्हणजे तुमचं साहित्य काय आहे? हो नाही, तुम्ही चांगला मुद्दा उपस्थित केला. आणि तेवढाच फरक आहे ब्राह्मो समाज आणि प्रार्थना. ब्राह्मो समाजामध्ये जी कौनं आहेत ती सगळी म्हणजे रवींद्रनाथ काय म्हणजे महाकवीच त्यांना लाभलेले होते. आणि इतर अनेक सद्गृहस्थांच्या म्हणजे ब्राह्म समाजाच्या सदस्यांच्या अनेक रचना, अनेक म्हणजे शेकडो रचना आहेत. आणि तिथे फार मोठ्या प्रमाणावर ब्राह्म समाजाचा प्रसार झालेला होता. विवेकानंदसुद्धा ब्राह्म समाजाचे मेंबर होते शेवटपर्यंत. त्यांनी कधी सोडून दिला नव्हता, राजीनामा दिला नव्हता. प्रार्थना समाजाने काय केलं तर एक म्हणजे नाव बदललं. ब्राह्मो समाज हे नाव जर धारण केलं असतं तर कदाचित महाराष्ट्रातल्या जनतेला ते ब्राह्मण समाज आहे वा असं वाटण्याची शक्यता होती. म्हणून ते नाव काढलं आणि साधं सुटसुटीत नाव प्रार्थना समाज असं ठेवलं. प्रार्थना समाजात वेद, उपनिषद, भगवद्गीता ह्यांचा तर पाया आहेच याच्या विचारसरणीचा. त्याचबरोबर अर्वाचीन संत वाङ्मय हे भागवत धर्मामधलं संत वाङ्मय ते स्वीकारले. अर्थात तेही जसेचा तसं नाही. एकेश्वर वादाला सुसंगत असे विचाराचे जे अभंग रचना आहेत त्या सर्व प्रार्थना समाजाला मान्य आहेत. म्हणजे प्रार्थना समाज हा एक वेगळा धर्म आहे का नेमकं काय त्याचं स्वरूप एक क्लिअर करावं तुम्ही? तर ब्रह्म समाज कलकत्त्याकडे बंगालमध्ये तिथे पहिल्यापासून मंडळींचं असं म्हणणं होतं. राजा राममोहन रॉयचं असं म्हणणं नव्हतं. परंतु नंतरचे आत्ताच्या ज्या पिढ्या आहेत की त्यांच्याकडे जन्माने ब्रह्मसमाजाचं सदस्यत्व येतं. म्हणजे ते म्हणतात दीक्षित ब्राह्मो आणि जात ब्राह्मो. अच्छा अच्छा. बरं. तर आम्ही सगळे ते दीक्षित ब्राह्मो आहोत. म्हणजे आम्ही प्रत्येकजण इंडिव्हिज्युअल शपथ घेऊन प्रार्थना समाजाचा सदस्य. माझा जो प्रश्न म्हणजे काय होता की याच्याविषयी अनेकांमध्ये कुतूहल नाही सांगतो त्याकडे येतो. तर हे ब्राह्म समाज असं मानणारे आहेत, प्रार्थना समाज ते मानत नाही. आणि त्यातली जो कर्मकांडाचा भागवत धर्मामधला भाग आहे तो सगळा प्रार्थना समाजाने काढून टाकला आहे. न्यायमूर्ती रानडेंनी भागवत धर्मावर व्याख्यानं दिली, फार प्रसिद्ध आहेत, ती आहेत उपलब्ध. तुकाराम गाथा, तुकाराम महाराजांवरती अभंगाचे 2 खंड त्यांचे आहेत. त्या तुकाराम त्यांना अतिशय प्रिय. म्हणजे प्रार्थना समाजालाच तुकाराम प्रिय. कारण तुकाराम प्रापंची होते, आपल्यासारखे संसार करणारे होते. आणि त्यातून ते उत्क्रांत होत होत त्या संतपदापर्यंत पोहोचले. तर हे आपल्या जीवनात होऊ शकतं सामान्य माणसाच्या. कारण तुकाराम महाराज असेच सामान्य कुटुंबातून संसार करत करत त्यांची पण उत्क्रांती झालेली आहे. तर त्यामुळे ते तुकाराम आणि त्यांच्या रचना, तुकारामांचे ओढलेले कोरडे त्यांनी कर्मकांडावर ओढलेले त्यांनी, तर त्यामुळे ते स्वीकारलं. म्हणून ते जास्त प्रिय आहेत प्रार्थना समाजाला. आणि मग ते आमचं जे पुस्तक आहे प्रार्थना संधी, त्याच्यात अनेक संतांच्या रचना आहेत. त्याच्या उपनिषदातली वचन आहेत, वेदातली वचन आहे. म्हणून आता यजुर्वेदातलं एक मंत्र आहे, सपर्यगात शुक्रम अकायम अव्रणम अस्नाविरम शुद्धम अपाप विद्धम.
अकायम ज्याला शरीर नाही, अस्नाविरम ज्याला स्नायू नसा असं अंतर्गत त्याला रचना नाही, असा तो परमेश्वर. हे काय दिसतं? निर्गुणाकार जो परमेश्वर आहे, हो, निराकार. तर आम्ही निर्गुण निराकार ही कदाचित उंच आणखीन वरची उच्च पायरी आहे. तर प्रार्थना समाजाने सुरुवात केली ती सगुण निराकार. तो सत्यस्वरूप, ज्ञानस्वरूप, अनंत स्वरूप, आनंदमय, अमृतमय, शुद्ध, कुठल्याही वाईट गोष्टीचा त्याला स्पर्शही झाला नाही असा तो आहे. मी माझ्या पुढच्या प्रश्नाकडे, हे जे गुण आहेत बोला ना सर. म्हणून त्याला सगुण म्हटलेले. सगुण, परंतु आकाराचा गुण त्याला नाही. कारण आकाराचा गुण आला की मूर्ती, मूर्तीपूजा, भेदाभेद. हे न्यायमूर्ती रानडेंनी एके ठिकाणी म्हटलं आहे की मूर्तीपूजा आली की भेद माणसांमध्ये सुरू होतात. की हा शंकर भक्त आहे, हा गणपती भक्त आहे, हा शैव, तो वैष्णव. त्यामुळे भेदाभेद नाहीसे व्हायचे असेल तर ईश्वर एक आणि निराकार. तर आता माझा पुढचा प्रश्न असा आहे की न्यायमूर्ती रानडे, डॉक्टर भांडारकर आणि रा ना चव्हाण यांचे प्रार्थना समाजाविषयी असलेले योगदान याविषयी थोडीशी माहिती आपण लोकांना द्या. न्यायमूर्ती रानडे तर याचे मागचं सगळं प्रेरणा म्हणजे प्रत्यक्ष स्थापना मिळाली मुंबईत, पुण्यात तेव्हा ते नव्हते, परंतु त्यांचीच प्रेरणा होती. डॉक्टर भांडारकरही नव्हते, त्यांची प्रेरणा होती. पुण्यामध्ये जेव्हा मुंबईत स्थापन झाला तेव्हा डॉक्टर आत्माराम पांडुरंगन आणि नंतर त्याच्या कार्यात डॉक्टर भांडारकर, न्यायमूर्ती रानडे यांनी भाग घेतला. नुसतंच नाही, प्रार्थना समाजाला बेसिक तत्त्वज्ञान जे दिलं त्याचा पाया या दोघांनी रचला. आणि डॉक्टर न्यायमूर्ती रानडे 1901 साली निवड झाले, परंतु डॉक्टर भांडारकरांना दीर्घायुष्य मिळालं होतं आणि ते डेक्कन कॉलेजमध्ये प्रोफेसर असल्यामुळे नंतर पुण्यामध्ये होते. त्यांनी आपल्या आयुष्याची 50 वर्ष या संस्थेला दिली आणि त्यातला बेसिक फिलॉसॉफी ती सगळी भांडारकरांनी दिली. त्या दोघांचं महाप्रचंड योगदान आहे. वास्तू म्हणाल ही आमची हरिमंदिर जिथे आपण बसलो आहे, हा सगळा परिसर, ही सगळी जागा न्यायमूर्ती रानडेंनी ते इथे स्मॉल कॉज कोर्टाचे जज असताना आपला अख्खा पगार देऊन ही समाजाला दिलेली आहे. डॉक्टर भांडारकरांनी मग 1909 साली हे मंदिर त्यांच्या काळात पूर्ण झाले. त्याला शाहू महाराजांनी मदत केली, त्याला बडोद्याच्या सयाजीरावांनी मदत केली. म्हणजे नुसती ही धार्मिक चळवळ. मागाचा जो प्रश्न होता की हा वेगळा धर्म आहे का, तर तो प्रार्थना समाज तो वेगळा धर्म मानत नाही. तुमचा जो धर्म असेल, प्रत्येक धर्मियाला इथे स्थान आहे, पण तुमचा जो धर्म असेल त्याकडे पाहण्याचा एक निकोप, वैज्ञानिक आणि शुद्ध दृष्टिकोन प्रार्थना समाज देतो. आता मी पुढच्या प्रश्नाकडे येतो की आज प्रार्थना समाज आणि त्याचे अनुयायी फारसे दिसत नाही, तर त्याचं कारण जे काही आहे त्याचं नेमकं कारण विचार आणि प्रसार याच्यामध्ये कुठल्या त्रुटी राहिल्या का? म्हणजे विचार लोकांपर्यंत पोचवण्यामध्ये किंवा प्रसार करण्यामध्ये काही त्रुटी राहिलेल्या आहेत का? बरोबर आहे, योग्य प्रश्न आहे. कारण त्रुटी तर राहिल्याच. कारण जेव्हा सुरुवातीच्या काळामध्ये प्रार्थना समाजाची स्थापना होती तेव्हा मिशनरी होती. आता पुणे समाजाला सुद्धा शिवरामपंत गोखले त्यावेळेचे सेक्रेटरी अगदी सुरुवातीचे प्रचंड काम केलं. त्यांनी वाड्या वस्त्यांवर जाऊन प्रार्थना समाजाच्या तत्त्वांचा प्रसार केला. त्यानंतरच्या काळात ज्यांना नेमलं गेलं ते विठ्ठलरामजी शिंदे, अगदी तरुण विठ्ठलरामजी शिंदे. त्यांना इंग्लंडला पाठवलं समाजाने आणि शिष्यवृत्ती देऊन आणि तिथे उदार धर्म शिक्षणाचे त्यांनी अभ्यास केला, लिबरल रिलिजन. मग इथे येऊन त्यांना मिशनरी नेमून त्यांना संस्थेने एक अल्प पगार दिला. अल्प पगार प्रचंड काम केलं विठ्ठलरामजी शिंदेंनी. म्हणजे त्यांना महर्षी जे नामाभिधान त्यांचं झालं ते काही उगाच नाही. आणि न्यायमूर्ती मी असं तर म्हणेन पुढे जाऊ, न्यायमूर्ती रानडे आणि डॉक्टर भांडारकर यांनी
तात्विक बैठक दिली, संस्थेला संस्थात्मक स्वरूप येईल अशा गोष्टी केल्या. परंतु त्याला कर्मयोगाचा पाया हा विठ्ठलरामजी शिंदेंनी घालून दिला. शाळा सुरू केल्या ते, रात्रशाळा कामगारांसाठी वेताळपेठेमध्ये. त्याला नोंद नाही आमच्याकडे तशी, 1905. त्यासाठी 9 रुपये शासकीय अनुदान दरमहा मिळत असे. प्रार्थना समाजाचे मेंबर त्यावेळेचे त्याच्यात भर घालून ती शाळा चालवत असत. हे कार्य जे विठ्ठलरामजी, आणि मग त्यांच्या कार्याचा विस्तार खूप वाढला. मग त्यांनी अहिल्याश्रम, मग मोठं कार्य त्यांची संस्था जी स्थापन केली ती. माझा एक आता पुढचा प्रश्न असा आहे की आपण लोकमान्य टिळक आणि R.G. भांडारकर यांच्या तत्वाकडे जाऊयात. म्हणजे लोकमान्य टिळकांनी जे गीता रहस्य लिहिलं, जर गीतेविषयी असं मांडण्यात येत होतं पूर्वीच्या काळात की कर्मसन्यास, तर तसं न करता त्यांनी त्यांच्या गीता रहस्यामध्ये जो मुद्दा मांडला की देशप्रेरणेसाठी गीतेचा जो तत्त्वज्ञान आहे ते समाजापर्यंत पोचलं पाहिजे. तसंच R.G. भांडारकरांनी प्रार्थना समाजाच्या माध्यमातून एक विचार मांडण्याचा प्रयत्न केला. तो त्या अनुषंगाने, म्हणजे टिळकांच्या अनुषंगाने तो कसा तुम्ही मांडताल आजच्या काळाच्या संदर्भात? हां, म्हणजे त्यावेळचं जरी सांगितलं तरी चालेल, ते लोकांना कळावं. कारण ते दोघंही एकच सांगत होते पण वेगवेगळ्या पद्धतीने, असं थोडंसं मला वाटतं. तर प्रार्थना समाजाच्या बाबतीत डॉक्टर भांडारकर, न्यायमूर्ती रानडे, सगळ्या पुढाऱ्यांचं त्यावेळेच्या प्रार्थना समाजाच्या हेच होतं की आत्मोन्नती झाली पाहिजे. प्रत्येक व्यक्तीची आत्मोन्नती होईल तेव्हा समाजाची होईल. मग समाजाची झाली की राजकारणाची होईल, मग नेतृत्वाची होईल, मग उद्योगीकरण, अर्थकारण, असं होऊन सगळ्या देशाचीच उन्नती होईल. हा उन्नतीचा मार्ग आपण स्वीकारला पाहिजे. कारण वरून लादलं काही गोष्टी, त्या वरून खाली झिरपत नाहीत. त्यातूनच हे न्यायमूर्ती रानडे जे मवाळ पक्ष म्हणत असत की आधी समाज सुधारणा का आधी राजकीय सुधारणा, आधी स्वातंत्र्य की आधी सामाजिक सुधारणा. तर सामाजिक सुधारणेच्या बाजूनी ही सगळी मंडळी प्रार्थना समाजाची होती. हा मूळ फरक होता. आणि आजही आपण बघतो की आजची परिस्थिती आणि प्रार्थना समाजाच्या स्थापनेची परिस्थिती थोडा फरक आहे. आणखीन प्रश्नांची भर पडली आहे. जातीयता म्हणाल तर भरपूर आहे, ती कमी झालेली नाही आहे. पण वेगवेगळ्या जातीचे लोक एकमेकांना समजून राहतात, एवढी गोष्ट आहे. परंतु भ्रष्टाचार, दुराचार, दुष्कर्म किती पाहतो आपण. ही कशी बदलणार? त्याला आत्मोन्नतीच झाली पाहिजे. आणि हे प्रतिपादन सतत डॉक्टर भांडारकरांनी त्यांची व्याख्यान या वेदीवरून त्यांनी व्याख्यानं दिलेली आहेत. आणि त्यात ते म्हणत असत की उत्क्रांती झाली, जो डार्विनचा सिद्धांत आहे त्याप्रमाणे उत्क्रांती झाली, माणसाची शेपूट गळून पडली वगैरे वगैरे आपण समजा. परंतु त्याची मानसिक उत्क्रांती झालेली नाही, बौद्धिक उत्क्रांती झालेली नाही. अजून माणूस तितकाच क्रूर आहे, तितकाच निष्ठुर आहे, तितकाच अत्याचारी आहे. तर ही उत्क्रांती व्हायला हवी असेल तर प्रार्थना समाजाचा मार्ग चोखाळला पाहिजे. तर आता आपण म्हणजे कसं आहे की प्रार्थना समाज आत्ता कुठे कुठे आहे त्याचा एकतर तुम्ही थोडंसं पुण्यातला ॲड्रेस पण लोकांना सांगावा, आणि इथं चालणारे उपक्रम काय आहेत त्याविषयी पण लोकांना थोडंसं सांगावं असं. आता ह्या प्रार्थना समाज संस्थेला 154 वर्ष पूर्ण झालीत आणि आता 155 चालू आहे. ते पूर्ण होईल आता डिसेंबरमध्ये. परमेश्वराची उपासना, त्याच्याशी संवाद, आपला आत्मिक संवाद, आणि ज्याला सामूहिक प्रार्थना, त्याचा एक वेगळा परिणाम होतो. तर ते हे उपक्रम हे 154 वर्ष चालूच आहे. आता इतकी वर्ष झाली म्हणून काय फरक पडला तो असा सहज सांगता येणार नाही, कारण तो इंडिव्हिज्युअलवर फरक पडलेला आहे. आणि प्रार्थना समाजाच्या विचारांचा बाहेरच्या मोठ्या समाजावर सुद्धा परिणाम झालेला आहे.
कर्मकांड रीतिरिवाज यांना थोडाफार समाज बाहेर पडलेला आहे, पूर्णपणे नसलं तरी. परंतु अजूनही धार्मिक गोष्टींविषयी अंधश्रद्धा आहेत, त्या दूर व्हायला पाहिजेत. समाजाची खूप मोठी गरज आहे की परमेश्वर हा, आपण एखादी गोष्ट मागू आपल्या प्रपंचातली, किंवा मला फर्स्ट क्लास मिळू नये किंवा आणि काही प्रत्येकाची मागणी असतात काही काही. प्रार्थना समाज असं मानतो की परमेश्वराने हा मानवी जन्म आपल्याला दिला आहे. त्या भवसागर म्हणतो आपण, या भवसागरामध्ये तुम्हाला सोडलं आहे त्याने. आता तुम्ही पोहून कष्ट करून पहिलं तीर गाठायचं. मग मध्ये काही दमछाक झाली तर परमेश्वराचं नामस्मरण, त्याची नौका आपल्या हाताशी येते. ज्याला जो सामर्थ्यवान आहे त्याला कदाचित त्याची गरजही पडणार नाही, तो सहज पहिलं तीरात जाऊ शकतो. तर परमेश्वर काय देईल आपल्याला, तर आपल्यामध्ये जे षड्रिपू आहेत ते षड्रिपू थोडे तरी कमी करावेत. कबीरांनी म्हटलं आहे तसं की अरे थोडे षड्रिपू तुझ्यात ते कामं, क्रोध, अहंकार बाजूला कर, तर तो परमेश्वर इथे येईल तुझ्या अंतःकरणात. आणि कोणता हा परमेश्वर, जे सगुण त्या गुणरूपी परमेश्वर आहे. म्हणजे हे गुण आपल्यामध्ये आत्मसात केले पाहिजेत हळूहळू. आणि त्यासाठी थोडी जागा केली पाहिजे. आणि ती जागा कशाने होईल, अहंकार बाजूला कर, लोभ बाजूला कर, तर ती तुमच्यामध्ये तो परमात्मा येईल. हा प्रवास आहे. हे काही एकदम आपल्यामध्ये सगळे दुर्गुण असतात. खोटं बोलणं असतं, मत्सर असतो, लोभ असतो, हेवेदावे असतो. परंतु त्याच्यावर आपण मात केली पाहिजे आणि त्याला थारा देता कामा नाही. मग परमेश्वर तुमच्यामध्ये येईल. नाही, आपल्या उपक्रमांविषयी इथे उपक्रम त्याकडे परत जाऊ आपण. आणि ह्या उपक्रमामध्ये आता जे आम्ही अलीकडे सुरू केलेले गेले 25 वर्ष, त्याच्यामध्ये बालकांसाठी शिबिर घेतो आम्ही. 8 ते 12 वर्ष वयाची बालकं. संस्कार नाहीसेच झालेत, कारण घरात हल्ली आजी आजोबा नाहीत, ते कुठेतरी गावी राहत असतात, नोकरी धंद्यानिमित्त नवरा बायको दुसरीकडे असतात. संस्कार कोणते संस्कार, आम्ही असं ठरवलं की एखादा भगवद्गीतेचा 11वा 18वा अध्याय पाठ करून द्यायचा, त्याचं काय असेल ते महत्त्व असेल. परंतु आम्ही असं ठरवलं की असलं काही न करता दिवसभर आपण शिबिर घ्यायचं, त्याला वेगवेगळ्या विषयांना त्यांना एक्सपोजर म्हणतो आपण तसं द्यायचं. आणि आपल्याच वागण्यातून ती मुलं काय शिकायचं ते शिकतील. त्यांना भाषणबाजी मुलांना आवडत नाही. आणि अशी काही मुलं भेटली, तुम्ही शिबिराला येणार का, तुम नाही येऊ म्हणे, पण तो म्हणतो आहे की आमचा मुलगा म्हणतो आहे की ते भाषणं आहेत का. इतकी मुलं भाषणांना कंटाळतात. मग त्याला भाषणं नाहीत, अजिबात भाषणं नाही, त्याला आवडेल असं शिकाय. मग त्यांना आम्ही दुपारचं जेवण देतो. सुरुवात होते छोटीशी प्रार्थना, मग योगा एक्सरसाइजेस, मग त्याच्यानं मुलं एनर्जी खूप असते ना मुलं, तर एनर्जी घालवावी लागते. मग ती शांत बसून मग भजन गायन थोडं, मग त्याच्यानंतर दिवसभर ॲक्टिव्हिटीज, मग चित्रकला, पेंटिंग, नृत्य. आम्ही नृत्य, भरतनाट्यम, कथक याचे प्राथमिक अगदी धडे मुलांना दिलेले आहेत. विज्ञान कथा, विज्ञान प्रयोग, स्वतः मुलांनी प्रयोग करायचे, निरीक्षणं करायची, ती नोंदवायची. हे आणि शेवटी रोजनिशी आज काय झालं ते डायरीमध्ये लिहून काढायचं प्रत्येकाने. दुपारी 12:30 वाजता बरोबर जेवण, जेवणाच्या आधी प्रार्थना. सगळं वाढल्याशिवाय कोणी हात लावायचा नाही, तोपर्यंत प्रार्थना म्हणत राहायचं. प्रार्थनेतसुद्धा हे आहे आमचं की तुम्ही जे अन्न तुमच्यापुढे वाढलेलं आहे ते कोणीतरी तुमच्यासाठी शिजवलं आहे. ते अन्न, ते पदार्थ, भाजीपाला असेल, धान्य, हे बाजारातून कोणतरी आणलं आहे. त्या बाजारात कुठे शेतकऱ्याने आणून विकलं आहे, शेतकऱ्याने त्या शेतात पिकवलं आहे.
ह्या सगळ्यांचे हात लागले तेव्हा ते जेवण तुमच्यासमोर आहे. तेव्हा त्यातलं काहीही टाकायचं नाही. तुम्हाला आवडेल तेवढं खा, सगळं खा, पण पुन्हा घेऊ नका. जे आवडेल ते पुन्हा घ्या. असं करून ते आम्हाला इतका चांगला रिस्पॉन्स पालकांचा आला नंतर की मुलं आमची खूप व्यवस्थित जेवायला लागलीत आणि पानात टाकत नाहीत आणि आपली ताटली धुवून ठेवतात. ते मुलांना आम्ही सवय लावता, ताटात टाकायचं नाही काही आणि ताटली स्वच्छ करून धुवून मग घासायला ठेवायची. तर मुलं वर्षभर ते पाळायला लागलेत. म्हणजे हेच कुणीतरी माध्यम त्यांना पाहिजे हे सांगण्याकरता. जाताना शेवटी मग त्यांना कोकम सरबत हे शीतपेय बाटलीतली नाही द्यायची, पण त्यांना कोकम सरबत, लिंबू सरबत, पन्हं असं थंडगार पिऊन मग नंतर जायचं. त्याच्या आधी वंदे मातरम, शेवटी वंदे मातरमने तो शिबिर असं 10 ते 15 दिवस आम्ही ते शिबिर घेतो. मग मुलं जे काय काय रंगवतात, आम्ही पिशव्या रंगवून घेतल्या त्यांच्याकडनं कॉटनच्या, लव नेचर. म्हणजे तुम्ही आता आईला द्या भाजी आणायला म्हणून ही पिशवी घेऊन जा. त्या सगळ्या मुलांना देऊन टाकल्या. ते सगळा खर्च बराच आहे, तो संस्था तर करतेच, परंतु अल्प फी आम्ही मुलांना ठेवतो. म्हणजे 500, 300, परंतु ते सुद्धा अनेक मुलं देऊ शकत नाहीत. अशा मुलांना आम्ही आणतो. म्हणजे उदाहरणार्थ आत्ता जे शिबिर पार पडलं मे महिन्यामध्ये, तेव्हा पर्वती वसाहतीतली 20 मुलं आली होती आणि त्यांना फी नव्हती. अगदी कमी फी होती, 200 रुपये म्हणजे 10 दिवसांची. ती कास्ट म्हणून जी संस्था आहे त्या संस्थेने त्यांची ती फी दिली. पण संस्था खर्च करते. आणि प्रोफेसर नरसिंहन म्हणून विद्यापीठामधले मोठे संशोधक आता नाहीत, ते एकदा बघायला आले होते आणि त्यांना खूप आवडलं आणि ते म्हणाले याच्यामध्ये ही गरीब मुलं जी आहेत त्यांची फी कोण देतं. त्यामुळे आम्ही देतो, संस्था देते, काहीतरी करतो आम्ही. त्यामुळे मी त्यासाठी 2 लाख रुपये देतो, त्याच्या व्याजामधून तुम्ही दरवर्षी. कारण हे आम्हाला महत्त्वाचं वाटतं, कारण समाजाच्या वेगवेगळ्या थरातली मुलं एकत्र येतात. हे नाहीसं झालं आहे आता. कारण एक तर अगदी मराठी माध्यमाच्या शाळा म्हणजे अगदी ज्यांना काही अजिबात परवडत नाही असे पालकांची मुलं तिथे जातात. बाकी सगळे इंग्लिश माध्यम, 1-1 लाख रुपये, 2-2 लाख रुपये फी आहेत. त्यांची आणि हे मुलांची कशी गाठ पडावी. नाही तर मी माझ्या समोरच्या एका प्रश्नाकडे येतो की आपण या आवारात आल्यानंतर एक इथं स्तूप आहे, तो R.G. भंडारकरांचं नाव तिथं लिहिलेलं आहे. तर त्याविषयी सुद्धा सांगा होते काहीतरी वेगळं आहे. डॉक्टर मगाशी सांगितलं, डॉक्टर भंडारकरांनी आपल्या आयुष्याची 50 वर्ष इथं दिलेली आहेत. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांच्या मृत्यूनंतर म्हणजे 1925मध्ये तो स्तूप तिथे बांधला. तर त्यांचा बौद्ध धर्माचा अभ्यास होता, जैन धर्माचा अभ्यास होता. ते प्रकांड पंडित, अतिशय स्कॉलर, गणिती होते बरं का. पण BA गणित हा विषय. नंतर संस्कृत त्यांनी अभ्यास करून मग MA आणि PhD त्यांना गॉटिंगेन युनिव्हर्सिटीने बहाल केली. त्यांच्या संशोधन जे त्यांनी 200 पेपर्स प्रसिद्ध केलेले आहेत. आणि अशी ही व्यासंगी, संतुलित, विज्ञानावर निष्ठा असणारी अशी व्यक्ती. भांडारकरांची 100वी पुण्यतिथी 24 ऑगस्टला आहे. हे आम्ही साजरी करणारच आहोत. त्यांच्या नावाने आम्ही पुरस्कार सुरू केलेला आहे. तो गेले 15 वर्ष आम्ही हे पुरस्कार देतो. डॉक्टर रा.गो. भांडारकर पुरस्कार. तो पर्यावरण, विज्ञान प्रसार यासंबंधी काम करणाऱ्या व्यक्ती, संस्था. महर्षी विठ्ठलरामजी शिंदे पुरस्कार, तो सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्ती, संस्था. आणि न्यायमूर्ती रानडे पुरस्कार हा 6 रानड्यांच्या 6 संस्था मिळून आम्ही सुरू केलेला आहे. तो वसंत व्याख्यान दिला जातो. आणि एक डेव्हिड आर रॉबर्ट्स, प्राध्यापक डेव्हिड आर रॉबर्ट्स पुरस्कार, या आमच्या स्नेही होत्या. आम्ही इंग्लंडमध्ये जेव्हा अभ्यासाला गेलो होतो मी 83-84मध्ये, तेव्हा आमची ओळख झाली होती. त्यांनी प्रार्थना समाजाविषयी बरंच औत्सुक्य दाखवलं होतं. मग त्या प्रत्यक्ष आल्या इथे 98 साली, 1998. आणि त्यांनी इथे येऊन सगळं बघितलं, त्यांना फार आवडलं. तेव्हापासून त्या दरवर्षी 100 पाऊंड इथल्या शाळेसाठी आमच्या पाठवायची. इथे शाळा भरत होती आमची मराठी. आणि त्यांच्या मृत्यूनंतर त्यांनी मृत्यूपत्रामध्ये 2000 पाऊंड आमच्या संस्थेसाठी ठेवले.
त्यामुळे त्यांच्या नावाचा मग आम्ही पुरस्कारच लहान मुलं, विशिष्ट गरज असलेली बालकं यांच्यासाठी काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्था, त्याच्यासाठी हा असे तिन्ही पुरस्कार हे आमच्या फाउंडेशन डेला 4 डिसेंबर रोजी दिले जातात. तर हे होते. आणि महत्त्वाचं एक राहिलं, गेल्या वर्षी आम्ही इथे वसतिगृह सुरू केलं, जिथे MPSC UPSC इतर परीक्षांचा अभ्यास करणारी मुलं इथे येऊन राहतात. त्यांना अल्प दरामध्ये आम्ही त्यांची सोय केली आहे राहण्याची, आणि त्यांना अभ्यासिका, अतिशय शांत वातावरणात इथे अभ्यासिका आहे, आणि इंटरनेट त्यांना उपलब्ध करून दिलं आहे, अशी सोय त्यांची करून दिलेली आहे. तर अशी ही मुलं राहत आहेत. उत्पन्नाचे मार्ग आम्हाला फार नाहीत, त्यामुळे सध्या देणग्या याच्यावरच आमची भिस्त आहे. तेव्हा समाजातल्या उदार व्यक्तींनी आम्हाला जरूर अर्थसहाय्य करावं. ते ATG प्रमाणे त्याच्या टॅक्स सवलतीसाठी पात्र आहे, आणि काही आमचा निधी आहे तो आमच्यासाठी या कार्यक्रमांसाठी आत्ता पुरेसा आहे. परंतु इतर कोणतेही कार्य करायचं असेल तर मेंटेनन्स या शासनाकडून 1 रुपयासुद्धा आम्हाला मिळत नाही, हेरिटेज वास्तू म्हणून जाहीर झाली. तर सर आता म्हणजे आपल्याबरोबर आत्ता डॉक्टर दिलीप जोग हे पूर्ण प्रार्थना समाजाबद्दल माहिती देत होते. तर या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी सर्वांना आवाहन करतो की पुण्यामध्ये जे काही हेरिटेज आहे त्यापैकी प्रार्थना समाजाची वास्तू, इथलं कार्य लोकांनी समजून घ्यावं आणि या वास्तूला भेट द्यावी, आणि प्रार्थना समाज नेमकं काय काम करतो त्याविषयी जाणून घ्यावं. तर आपण सर आज वेळात वेळ काढून जी माहिती आम्हाला दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर.